हॅलो हाय नमस्कार. परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. चिकन पुलाव. चिकनचा भात म्हटलं तरी चालेल, कारण का झटपट होणारा टेस्टी कमीत कमी साहित्यातला असा हा चिकन पुलाव आहे. वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. कसा बनवायचा ते एकदम सोपी आणि नेहमीसारखी पटकन होणारी रेसिपी आहे. इथे सुरुवातीला आपण एक भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून तूप टाकून घेऊया. मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. तेल तूप छान गरम झालं की मी 2 तमालपत्र घेतले, ती 2 अशी मध्ये कट केली आणि ती आपण ह्याच्यामध्ये टाकले. 2 छोटे दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत. ह्या दोन्ही मसाला म्हणजे ते छान फ्लेवर येतो. एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा छोटा असेल तर 2 घेतले तरी चालतील, मोठा होता म्हणून मी एकच घेतला आहे. ते चांगलं परतवूया आपण तेलावरती आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कांदा पण आपला लगेच शिजेल आणि आपलं मीठ पण टाकून होईल. परत एकदा सगळं व्यवस्थित असं आपण परतवून घेऊया. कांदा आता आपला व्यवस्थित परतवून झालेला आहे. थोडे आता मसाले त्याच्यात टाकूया. मसाल्यामध्ये आपण 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 3 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. अगदी सिंपल रेसिपी आहे आणि इतकी सुंदर टेस्टी आहे ना. आणि 1 टीस्पून धणा पावडर घेतलेली आहे आणि 1 टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे. ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि तुम्ही ट्राय केली तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेतले. सगळा मसाला आहे तो चिकनला लावून व्यवस्थित असं परतवून घेऊया आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी आपण आपलं चिकन हे शिजवून घेऊया. अगदी 15 मिनिटं पण भरपूर झाली, कारण का आपल्याला पूर्ण चिकन शिजवायचं नाही आहे, थोडंसं शिजवायचं आहे, अर्धच शिजवायचं आहे, अर्धं आपलं पुढे शिजेल. आता इथे 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि परत एकदा आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया. छानपैकी एकदम मस्त चिकन तयार झालेलं आहे. असं सुद्धा खूप सुंदर लागतं. आता हे सगळं परतवून घेतलंय. आता इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे. इथे बासमती तांदूळ सुद्धा आपण घेऊ शकतो, पण मी रेग्युलर आपण घरी जे भातासाठी वापरतो तो साधा तांदूळ घेतलेला आहे. तो धुवून वगैरे व्यवस्थित आपण त्या चिकनमध्ये टाकून घेऊया. जर बासमती तांदूळ घेतला तर तुम्ही 15 मिनिटं आधी भिजत घालून ठेवा. इथे मी साधा आपला रेग्युलर तांदूळ घेतलेला आहे. आता तो व्यवस्थित आपण तांदूळ आता त्या चिकनमध्ये सगळा मिक्स करून घेऊया. आता इथे मी 2 कप तांदूळ घेतला होता, त्यासाठी इथे मी 3.5 कप पाणी घेतलेलं आहे. आधी हे सगळं व्यवस्थित असं आपलं मिक्स करून झालंय. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकताना मी इथे 3.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाण्यामध्ये आता आपलं बाकीचं चिकन व्यवस्थित शिजेल आणि तांदूळसुद्धा आपला छानपैकी शिजेल. त्याच्यामुळे आपण आधी चिकन हे थोडंसं शिजवून घेतलं होतं. आता इथे 3.5 कप पाणी झालेलं आहे. आता परत एकदा सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता इथे तुम्ही आहे ना, ढवळल्यानंतर जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त काय झालं हे चेक करायचं असेल तर हे जे पाण्याचा आता जो आता रस आपला हा सगळा तयार झालेला आहे त्याची टेस्ट करून बघितली तर तुम्हाला कळेल की मीठ कमी असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकता येईल. जर बरोबर असेल तर परत मीठ टाकायची काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित असं आपण ढवळून घेतलेलं आहे आणि छानपैकी आता हे पाणी त्या भातामध्ये एकजीव होईपर्यंत शिजवून घेऊया. पाण्याचं प्रमाण बघा कमी झालेलं आहे. भात चिकन मस्तपैकी बऱ्यापैकी आता शिजलेलं आहे. आता एकदा परत ते व्यवस्थित असं आपण ढवळून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून एक 10 मिनिटाची छानपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपलं चिकन भात छानपैकी शिजेल. त्यामुळे एक 10 मिनिटाची मस्तपैकी आपण त्याला वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा आणि अशा पद्धतीने आपला चिकनचा पुलाव, चिकनचा भात हा तयार झालेला आहे. झटपट होणारा टेस्टी असा हा पुलाव आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करा आणि आवडत्या व्यक्तीला शेअर करा आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने जर तुम्ही चिकनचा पुलाव केला तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.